मी तुमच्यासाठी श्रावण महिन्याशी संबंधित पौराणिक कथांवर आधारित एक भाषण तयार केले आहे. श्रावण महिन्याचे महात्म्य आणि पौराणिक कथा. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या काळात अनेक भक्त उपवास आणि विविध धार्मिक विधी करतात. विशेषतः श्रावणी सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्याशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत, ज्या या महिन्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतात. आज आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या कथा जाणून घेऊया. समुद्र मंथनाची कथा. नीळकंठाची निर्मिती. श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले अशी आख्यायिका आहे. देव आणि दानवांनी केलेल्या या मंथनातून अनेक रत्ने बाहेर पडली, पण त्याचबरोबर हलाहल नावाचे अत्यंत विषारी द्रव्यही बाहेर आले. या विषाने सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले आणि ते आपल्या गळ्यात धारण केले. यामुळे त्यांचे कंठ निळे पडले आणि त्यांना नीळकंठ असे नाव मिळाले. या घटनेमुळेच भगवान शंकरावर जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. थंड जल अर्पण केल्याने त्यांच्या कंठातील दाह शांत होतो, अशी दृढ श्रद्धा आहे. हेच कारण आहे की श्रावणात शिव मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून जातात. 2. माता पार्वतीने केलेल्या तपश्चर्येची कथा. शिव पार्वतीचे मिलन. असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या निस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला वर दिला आणि नंतर दोघांचा विवाह झाला. यामुळे श्रावण महिना शिवपार्वतीच्या मिलनाचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा प्रतीक मानला जातो. म्हणूनच अविवाहित मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात व्रत करतात. हे व्रत पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते. 3. श्रावणी सोमवार व्रताची कथा. धनवान व्यापाऱ्याला झालेला पुत्रलाभ. प्राचीन काळी एका शहरात एक धनवान व्यापारी राहत होता. त्याच्याकडे सर्व काही होते, पण त्याला संतान सुख नव्हते. पुत्रप्राप्तीसाठी तो दररोज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावत असे आणि सोमवारचे व्रत करत असे. त्याची भक्ती पाहून माता पार्वतीने भगवान शंकराला सांगितले, हा व्यापारी तुमचा सच्चा भक्त आहे, त्याच्या मनोकामना पूर्ण करा. भगवान शंकरांनी प्रथम नकार दिला, पण पार्वतीच्या आग्रहामुळे त्यांनी व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला सोमवारचे व्रत नियमानुसार करण्याचे सांगितले. व्यापाऱ्याने ते व्रत केले आणि त्याला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु भगवान शंकरांनी सांगितले होते की हा पुत्र जास्त काळ जगणार नाही. पुढे त्या पुत्राच्या आयुष्याची मर्यादा 16 वर्षांची होती. जेव्हा तो 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याला काशीला पाठवण्यात आले. वाटेत त्याने एका राजकुमारीशी विवाह केला आणि काशीला पोहोचल्यावर यज्ञ सुरू केला. त्याच्या 16व्या वाढदिवशी यज्ञाच्या वेळी त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या भक्तीमुळे आणि त्याच्या आई वडिलांनी केलेल्या सोमवार व्रताच्या पुण्यामुळे भगवान शंकरांनी त्याला पुन्हा जिवंत केले. या घटनेमुळे श्रावण सोमवारचे व्रत संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 4. दिव्यांच्या अवसेची कहाणी. दिव्यांचा आशीर्वाद. श्रावण महिन्यात येणाऱ्या दिव्यांच्या अवसेला दिवस अमावस्या दीप पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. एक कहाणी अशी आहे की एका घरात एक सून होती, जिने घरातल्या पदार्थांवर उंदरांचे नाव लावले. उंदरांना हे समजले तेव्हा त्यांनी सूड घेण्यासाठी त्या सुनेची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात ठेवली. यामुळे सुनेची फजिती झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले. ती सून नियमितपणे दिव्यांची पूजा करत असे. तिने घरातून निघाल्यावर ते दिवे बंद पडले. पुढे जेव्हा राजा शिकारीहून परत येत होता तेव्हा त्याने पाहिले की सर्व गावातील दिवे अदृश्य रूपात एका झाडावर बसले आहेत आणि एकमेकांशी बोलत आहेत. राजाच्या घरचा दिवा म्हणाला की यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही, कारण जी सून माझी मनोभावे पूजा करत असे तिला घरातून हाकलून दिले आहे. हे ऐकून राजाला आपल्या सुनेचा अपराध नसल्याची खात्री पटली. त्याने तिला परत आणले आणि सर्व मुखत्यारी दिली. जसा त्या सुनेला दिव्यांचा आशीर्वाद मिळाला आणि तिचा आळ टळला, तसा सर्वांचा आळ टळावा अशी प्रार्थना या कहाणीतून केली जाते. या सर्व कथा श्रावण महिन्याचे महत्त्व, भगवान शंकराची कृपा आणि भक्तीचे सामर्थ्य दर्शवतात. या कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भक्तीचे महत्त्व शिकवतात. श्रावणाचा हा पवित्र महिना आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती घेऊन येवो हीच सदिच्छा. धन्यवाद.